तू पोरीच्या पैशावर जगतो आणि पोरीच्या कमाईवर खातो, हे सारखं सारखं ऐकून त्याचं डोकं फिरलं आणि लोकांच्या टोमण्याचा राग काढायला त्याने आपल्या पोटच्या पोरीचीच हत्या केली. दिल्लीतील गुरुग्राममध्ये सेक्टर 57 मध्ये घडलेल्या या घटनेने सगळ्यांनाच हादरवून टाकलंय. दिल्लीची टेनिसपटू राधिका यादवची तिच्याच वडिलांनी गोळ्या घालून हत्या केली. समाजाच्या विषारी नजरा, रुतणारी शब्द आणि पुरुषी अहंकाराच्या काहुरातूनच एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. राधिका मेहनतीनं नाव कमावत होती, पण बापाच्या मानसिक अडचणी आणि इगो तिचे यश पचवू शकले नाही. एका क्षुल्लक कारणावरून तिच्या वडिलांनीच तिचा जीव घेतला. मंडळी, ही घटना ऐकून कुणाचंही काळीच सुन्न होईल. सध्या ह्या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आणि हीच घटना आज आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय क्राईम स्टोरी टेलर 1. मंडळी, हरियाणाची चमकती टेनिस स्टार म्हणजेच राधिका यादव. तिचा जन्म 23 मार्च 2000 रोजी झाला होता. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनच्या दुहेरी गटात तिची रँक होती 113 आणि टॉप 200 खेळाडूंमध्ये तिचा मान होता. तर महिला दुहेरी प्रकारात हरियाणात तिचं स्थान 5वं होतं. इतकंच नव्हे तर तिच्या बरोबरीच्या प्लेयरमध्येही राधिकाला टॉपची खेळाडू म्हणून ओळखलं जायचं. बरं, फक्त स्पोर्ट्समध्येच नव्हे तर शिक्षणातही ती तितकीच पुढे होती. स्कॉटिश इंटरनॅशनल हायस्कूलमधून तिने शिक्षण घेतलं होतं आणि 2018मध्ये तिने कॉमर्स विषयातून 12वी पास केली. शाळेत असतानाच तिने रॅकेट हातात घेतलं आणि टेनिसमध्ये आपलं भविष्य घडवायला सुरुवात केली. यासोबतच तिचा आत्मविश्वास, मेहनत आणि खेळातील झपाटलेपण बघता ती भारताचं नाव मोठं करणार होती, हे मात्र नक्कीच. पण मात्र सुमारे 3 महिन्यांपूर्वी राधिकाच्या खांद्याला टेनिस खेळता गंभीर दुखापत झाली. डॉक्टरांकडून उपचार घेतले पण काही आराम मिळाला नाही. त्यानंतर राधिकाने टेनिस खेळणं बंद केलं आणि नंतर तिने स्वतःची अकॅडमीच उघडली. ती मुलांना आणि मुलींना टेनिस शिकवायची. ही अकॅडमी उघडण्यासाठी तिच्या वडील दीपक यांनी 1.25 कोटी रुपये दिले होते. पण जशी अकॅडमी सुरू झाली आणि हळूहळू गोष्टी बदलायला लागल्या, ज्या वडिलांनी तिच्यासाठी 1.25 कोटी रुपये गुंतवून अकॅडमी उघडली होती, त्यांनी एका महिन्यातच राधिकावर अकॅडमी बंद करण्यासाठी दबाव टाकायला सुरुवात केली. यादव कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार राधिका आणि तिच्या वडिलात अकॅडमीवरून सतत भांडणं व्हायची व त्या भांडणाचं कारण म्हणजे आजूबाजूच्या लोकांची टोमणे. दीपक यादव जेव्हा केव्हा घराच्या बाहेर पडायचे तेव्हा तेव्हा लोक त्यांना म्हणायचे, तुझी मुलगी भरपूर पैसे कमावते आणि तू तिच्या पैशावर ऐश करतो, तुझं कुटुंब मजा करते, तुझं आयुष्य मस्त चाललंय. हे सगळं ऐकून दीपक यादवचं डोकंच फिरायचं. ते ही गोष्ट राधिकाला अनेक वेळा सांगायचे. ते तिला नेहमी म्हणायचे की अकॅडमी बंद कर, आपल्याकडे सगळं आहे, आपल्याला पैशाची गरज नाही. पण राधिका ऐकायला तयार नव्हती. तिने स्पष्टपणे सांगितलं की लोक काय म्हणतात याला काही अर्थ नाही. तिचं करिअर टेनिसमुळे घडलंय आणि जर त्यातून मी कमावत असेल तर हे काही चुकीचं नाही. या मतभेदामुळे त्यांच्यात 15 दिवसांपासून सतत भांडणं व्हायची. गुरुवारीही त्यांच्यात अशाच काही कारणावरून भांडण झालं होतं. दुपारी राधिका किचनमध्ये जेवण बनवत होती तर दीपक राधिकाला परत त्या गोष्टीवरून समजवत होते. ते तिला म्हणत होते की अकॅडमीत जाऊ नको, ते बंद कर. पण तिने पुन्हा स्पष्टपणे नकार दिला आणि तिने आवाज चढवत वडिलांशी भांडायला सुरुवात केली. आधीच लोकांच्या टोमण्यांमुळे मानसिक त्रास आणि त्यात राधिकाचा वाढलेला आवाज, हे सगळं दीपक यादव यांना असह्य झालं. त्यांचा संयम तुटला आणि जेवण बनवणाऱ्या राधिकाच्या डोक्यात त्यांनी 3 गोळ्या झाडल्या आणि राधिकाचा जागीच मृत्यू झाला. राधिकाचे काका कुलदीप यादव हे तळमजल्यावर राहतात. पोलीस चौकशीत ते म्हणाले की मी सकाळी तळमजल्यावर होतो, मला मोठा आवाज ऐकू आला आणि जेव्हा मी पहिल्या मजल्यावर गेलो तेव्हा मला राधिका स्वयंपाकघरात रक्तानं माखलेली आढळली. तर पिस्तूल ड्रॉइंग रूममध्ये पडलेली होती. मी आणि माझा मुलगा तिला आशिया मारिंगो रुग्णालयात घेऊन गेलो, जिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. कुलदीप म्हणाला की माझ्या भावाने 32 बोअरची पिस्तूल वापरली होती आणि तिचं लायसन्स देखील होतं. राधिका स्वयंपाकघरात रक्ताने माखलेली पडली होती आणि दीपकही तिच्या जवळच बसला होता. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दीपक यादव यांना ताब्यात घेतलं. मंडळी, राधिकाने छोट्याशा वयात मोठं नाव कमावलं होतं. तिने राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली होती. तिचं करिअर ITF स्पर्धांमधून घडत गेलं
आणि तिने एकेरी आणि दुहेरी सामने खेळत राज्यात, देशात आणि परदेशात आपली प्रतिष्ठा निर्माण केली. तसेच तिचं ITFमध्ये एकूण सर्वोत्तम सिंगल रँकिंग 1638 होतं आणि दुहेरी प्रकारात तिने 4 नोव्हेंबर 2024 रोजी 113व्या क्रमांकापर्यंत मजल मारली होती, जे तिच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान होतं. महिला दुहेरी प्रकारात हरियाणात ती 5व्या क्रमांकावर होती. ट्युनिशियामध्ये जून 2024मध्ये झालेल्या W15 स्पर्धेमध्ये राधिका पोहोचली होती. त्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे अनेक खेळाडू सहभागी होते. तर 2017मध्ये ग्वालेरमध्ये तैवानच्या हसीन युवन सिंग सोबत जोरदार सामना झाला होता. 22 जानेवारी 2018 रोजी ती 18 वर्षाखालील मुलींच्या गटात 75व्या स्थानावर पोहोचली आणि 12 फेब्रुवारी 2018 रोजी महिला एकेरीत 35व्या स्थानावर. 5 एप्रिल 2021 रोजी तिने महिला दुहेरीत 53वं स्थान मिळवलं होतं आणि 112 आठवड्यांपर्यंत तिनं टॉप 100मध्ये आपली जागा राखली. हरियाणातील फक्त 4 महिलांनी AIT एकेरी टॉप 100मध्ये स्थान मिळवलं होतं. त्यात राधिका ही महत्त्वाची. तिला तिच्या आयुष्याकडून भयंकर अपेक्षा होत्या, पण वडिलांच्या इगोने तिचा जीव घेतला आणि तिचं स्वप्न अर्धवट राहिलं. सध्या दीपक यादव पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं, पोटच्या लेकराचा जीव घेणाऱ्या दीपक यादवला नक्की काय शिक्षा व्हायला हवी? या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्व व्हिडिओजसाठी क्राईम स्टोरी टेलर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.